हाय, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो आज व्लॉगला सुरुवात मी करतोय, कारण अंकिताला थोडं बरं नाहीये आणि तिच्याकरता मी आता औषध घेऊन जातोय आणि देतोय तिला. आणि हे औषध इथेच तिने वर ठेवलंय. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. आज मी थोडीशी डाऊन आहे. ॲक्च्युली कालच मला ब्लॉग शूट केल्यानंतर व्यवस्थित राहूला आम्ही स्कूलमधनं घेऊन वगैरे आलो, त्याचं जेवण वगैरे झालं आणि नंतर मला थोडंसं असं डोकं दुखतंय किंवा आपलं अंग बॉडी पेनिंग होतंय का, डोळे असे गरम झाले होते. सो थोडंसं असं की मला बरं वाटत नाही आहे असं मला वाटत होतं. आणि मला ताप आला. साधारण मला वाटतं तेव्हा आम्ही टेम्परेचर चेक केलं होतं तेव्हा 101 वगैरे होतं. पण थोडासा दुपारी आराम केला पण तरी नाही, मला व्यवस्थित टेम्परेचर होतं. मग रात्रीच डॉक्टरांकडे जाऊन आलो, इंजेक्शन वगैरे घेतलं आणि मग गोळ्यांचा कोर्स आपला तेच आता मला पुष्कळ गोळ्या घेऊन आलाय. सो पटकन गोळ्या एकीकडे घेतेय आणि त्याच्यामुळे माझा आरामच चालू आहे. तसाच सकाळी उठल्यापासून मी थोडी फ्रेश झाले. आता तसं बेटर वाटतंय मला. पण आज सकाळी उठल्यापासून मी जरा फक्त राहूचं सगळं आवरलंय. जसं तुम्हाला काल सांगितलं की त्याच्या स्कूलमध्ये आहे कलर्स डे, त्याच्यामुळे त्याचं जरा सगळं आवरून दिलं. ॲक्च्युली पुष्कर त्याला म्हणत होता की मीच येतो तुला सोडायला, आईला राहू दे. पण त्याचं थोडंसं की नाही आई तू चल. पण आज तसं मला खरंच बरं वाटतंय आणि तसं आम्ही गाडीने जातो सोडायला, म्हणून त्यालासुद्धा स्कूलमध्ये सोडून आली आहे आणि परत आराम करते. पटकन गोळ्या घेते. थोडंसं आता जाते किचनमध्ये. तसं मला जसं सांगितलं आता जरा बेटर वाटतंय आणि आरामसुद्धा मी केलेला आहे. तसं सकाळी पण आज फार नाहीच काही केलं, पण थोडंसं आता जरा किचनमध्ये जाते. सो किचनमध्ये आली आहे, पण आज मला किचनमध्ये काहीच काम नाही आहे, कारण आईने आज सगळं आईने केलेलं आहे सकाळपासून. तसं थोडंसं मला बरं वाटत होतं. तिला मी म्हटलं की थोडंसं काहीतरी करते, पण आज आई अंकिता तू काहीच करू नकोस, तू आराम कर. त्याच्यामुळे ऑलमोस्ट तिची सगळी कामं झालेली आहेत. भांडी वगैरे सुद्धा तिची घासून झालेली आहेत. जेवणसुद्धा सगळं तयार केलेलं आहे, कारण सकाळी राऊचा डब्बा होता, त्याच्यामुळे आज डब्बासुद्धा आईनेच बनवलाय. मी फक्त येऊन त्याचा डब्बा भरलाय, पाण्याची बॉटल भरली आहे. तर आज तिने जेवायला केलंय मुगाची उसळ, इथे पोळ्या केल्या आहेत, बॉइल्ड एग सुद्धा बघू शकता. राऊ खाऊन गेलाय. आता पुष्करची जेवायच्या वेळेला देऊ आम्ही. आणि आज तसं मला टेम्परेचर अजिबात आलं नाही आहे काल रात्रीपासून, पण थोडा मला विकनेस आहे आज. त्याच्यामुळे आराम चालूच आहे. पण थोडंसं जरी आपल्याला बरं वाटायला लागलं ना की असं होतं की आपापली कामं सुरू ठेवूया, कारण नाहीतर मग सारखं आपल्याला आपण आजारी आहोत का किंवा असं वाटायला लागतं आणि सारखं बेडवरती झोपून सुद्धा कंटाळा येतो. म्हणून म्हटलं थोडंसं किचनमध्ये जाते. पण जसं सांगितलं आईचं सगळं आवरून झालंय, तर जरा आईला थँक्यू म्हणून येते. सो आई थँक्यू. थँक्यू. कशासाठी थँक्यू? बरं नाहीये ना तुला? ऍक्च्युली काय झालं ना, आमच्याकडे सध्या राऊ वगैरे सगळ्यांचं चालूच आहे, व्हायरल व्हायरल व्हायरल. अंकिता अडकेल असं वाटलं नव्हतं, कारण मला अधिक तर ती ॲलर्जिकल सर्दी असतेच. आणि ही ही मला थँक्यू म्हणते. हां, आणि मी सतत असते, म्हणजे 12 महिने 32 काळ माझी सर्दी चालू असते आणि अंकिताचा एकच घोषा असतो, आई तू बस, आई तू काही करू नकोस, आई मी आहे ना. किती करायचंय? 12 तर पोळ्या करायच्या आहेत, एक तर कुकर लावायचं आहे आणि मला आता थँक्यू म्हणतीये. ऍक्च्युली काल रात्रीपासून तिचं चालूच होतं की सर्दी आहे, हे आहे ते आहे, आणि मग थोडंसं टेम्परेचर पण चढलं. आणि मग घेतलं तिने औषध आणि इंजेक्शन आणि औषध घेतल्यानंतर बरंही वाटलंय तिला. आता सकाळी बरं वाटल्यानंतर तिची सुरुवात झालीच होती. मी लावते कुकर, मी करते पोळ्या. आणि राहूला कसं आहे ना, आमच्या फक्त फ्रायडेला इतर खाऊन येता येतो, बाकी वेळी त्याला पोळी आणि भाजी कंपल्सरी द्यावी लागते आणि अंकिता रोज पोळी भाजी त्याला देते. त्यामुळे मी आज छान घरात आहे, काही दुसरं धावपळ नाही आहे मला, त्यामुळे पोळी भाजी नेहमीचं जे रुटीन आहे, जे अंकिताचं तुम्ही रोज बघता, भांडी घासणं, घर आवरणं, ओटा धुणं, ते सगळं करून झालं. वेळ मोकळा होता, त्यामुळे थोडीशी मदत झाली माझी अंकिताला. आणि आता नाही, आता ती ओके आहे. आता
म्हणतेच आहे तरी माझा कुकर लावायचा आहे, कारण आम्हाला जरा गरम गरम भात आवडतो सगळ्यांना. त्यामुळे पोळी भाजी झालेली आहे, एक कुकर लावायचं आहे, तर ती चालूच आहे. मी तुला तांदूळ धुवून देते, मग तू कुकर लाव, असं हळूहळू सुरू झालंय. मला काय वाटतं ना अंकिता, तू म्हणजे आपण कुकर लावतोय, तू छान तूप मेथकूट भात वगैरे खा. असं म्हणजे भाजी आणि पोळी खायची असेल खाच तू, पण तूप मेथकूट भात खा, म्हणजे अजून तुला छान वाटेल. आणि मस्त असा मिरचीचा खार थोडासा असा तोंडी लावायला घे, म्हणजे बरं वाटेल. सो जसं तुम्हाला सांगितलं की आज जेवण सगळं आईने ऑलरेडी बनवलेलं आहे आणि आता भात लावते आई, पण थोडीशी मदत माझी, तिला डाळ तांदूळ काढून देते, म्हणजे मग ती कुकर लावून घेईल. सो तिला हे तिचं आत्मिक समाधान आहे. हा थोडंसं काम केल्याचं समाधान. फक्त ना 1 वाटीचाच लाव भात आणि थोडीशीच डाळ लाव, म्हणजे संध्याकाळी जर काही वेगळं केलं तर करता येईल आपल्याला. उसळ भात पण छान लागणार आहे. आणि आज ना आंबट वरण करते, म्हणजे जरा चव बदल होईल थोडासा. थोडीशीच लाव ना मग. थोडीशीच लाव, म्हणजे आत्ता पुरतच वरण, एवढंच लक्षात घे, जास्त नको उगाच. बस 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 ठीक आहे, तू हे काढून दिलेस, आता तुझा आराम कर. मी लावून घेते कुकर. सो परत थोडासा आराम करते. जसं सांगितलं की कुकर आई लावते. सो सगळं झाल्यानंतर आता जेवायला बसू. आणि राहुलला स्कूलमधनं घ्यायला जायचंय. बघू, पुष्कर म्हणतोय मी जाईन. आणि नंतर परत मला संध्याकाळी डॉक्टरांकडे सुद्धा जायचं आहे, कारण त्यांनी नॉर्मल चेकअपला बोलवलेलं आहे. सो आराम करते. स्टे ट्यून्ड. सो दुपारी छान आराम झालेला आहे आणि आता मला तसं खूप बरं वाटतंय. फार असं काही ताप पण नंतर नाही आला आणि थोडंसं फक्त मला अजून तरी घशाला अशी थोडीशी खवखव आणि थोडेसे पाय दुखत आहेत, पण ठीक आहे. काल तर माझी बेकार हालत झाली होती, म्हणजे नंतर तर मला काहीच कळत नव्हतं की नक्की होतंय काय. राहू, पुष्कर, आई, काय एक एक जण चालू होतं, मला काहीच माहिती नाही. पण आज मी अगदी बेटर आहे आणि रेडीच होतीये. परत मला डॉक्टरांनी कारण फॉलोअपसाठी बोलवलंय, सो तिथे जाते. आणि अगेन आईने सांगितलं, अंकिता रात्रीच्या जेवणाचं काहीही बघू नको, तू प्रॉपर आधी डॉक्टरांकडे जाऊन ये. पण जरा बाहेर मग जातेच आहे, तो 1-2 कामं सुद्धा आहे, मग येता येता ती सुद्धा करून येणार आहे. सो पटापट रेडी होते. सो फायनली आम्ही निघालेलो आहोत आणि सगळ्यात आधी जातोय डॉक्टरांकडे. आणि जसं तुम्हाला सांगितलं की जरा 1-2 कामं सुद्धा आहेत. सो माझ्या कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, राहूच्या स्कूलमध्ये कलर्स डे चालू आहेत आणि त्याचबरोबर ईच कलर बरोबर असे एक ते डे सेलिब्रेट करतायत. सो रेड कलर ज्या दिवशी होता त्या दिवशी शेप डे होता, म्हणजे एनी शेप तुम्ही घरनं घेऊन जायचा, किंवा मग जो टिफिन नेतो तो स्क्वेअरचा असतो, किंवा बिस्किट नेलं तर सर्कलमध्ये येतात, बॉर्बॉन असेल तर रेक्टँगलमध्ये येतात. सो तो झालाय. आज त्याचा होता ब्लू डे आणि फ्लॉवर्स डे होता. सो एनी फ्लॉवर घेऊन जायचं होतं. आणि तसं उद्या आहे येल्लो कलर आणि फ्रूट्स डे आहे. सो त्याच्यासाठी सुद्धा फ्रूट्स घ्यायची आहेत. आणि इन जनरल आम्हाला सगळ्यांना घरी सुद्धा फ्रूट्स आम्ही खातो आणि त्यात आता बरं सुद्धा नाही आहे. सो फ्रूट्स घ्यायची आहेत. आणि अगेन फ्रायडेला त्याचा आहे ऑरेंज डे आणि ऑरेंज कलरचा असा त्याच्याकडे टी शर्ट म्हणा, शर्ट म्हणा नाही आहे. सो तो सुद्धा आम्हाला घ्यायचा आहे. पण आधी जातो डॉक्टरांकडे आणि मग ही 1-2 कामं सुद्धा करणार आहोत. सो डॉक्टरांकडे जाऊन आले. तरी त्यांनी सांगितले 1-2 दिवस अजून जातील, कारण प्रॉपर फ्लू आहे. थोडासा विकनेस राहील, पण ज्या गोळ्या दिल्या होत्या तोच डोस कंटिन्यू करायला सांगितला आहे. आणि इंजेक्शनसुद्धा मी घेतलेलं होतंच, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आणि आता इथेच एक 5 मिनिटांवरती माझे बाबा राहतात,
सो जरा एक फक्त पटकन चक्कर मारते त्यांच्याकडे आणि मग जसं तुम्हाला सांगितलं की जाता जाता मला फ्रूटसुद्धा घेऊन जायची आहेत. सो ती घेते, पण पटकन बाबांकडे जाते. राहू नाही आला नाही, पेशंट आहे आज आज अंकिता. patient आलाय. काय झालं? कसं काय? परवापासूनच आहो मला एकदम ना पाय खूप दुखायला लागले आणि डोळे पूर्ण गरम. इंजेक्शन घेतलं. Viral? काय नाही, viral. सो बाबांकडनं निघालेलो आहोत आणि आता जातोय फ्रूट्स घ्यायला आणि त्याच्यानंतर राऊचा जो टी शर्ट किंवा शर्ट घ्यायचा आहे तो सुद्धा घेणार आहोत. पण पहिले फ्रूट्स घेतो. चलो. सो फ्रूट्स घेऊन झालेली आहेत आणि बरीच घेतली आहेत. जसं तुम्हाला सांगितलं की राऊच्या स्कूलमध्ये उद्या फ्रूट्स डे आहे. सो त्याने मला पहिलेच सांगितलेलं की मला वॉटरमेलन न्यायचं आहे. सो ते सुद्धा घेतलं आहे आणि जरा ॲपल घेतली आहेत. जरा द्राक्षांचा सीझन आहे सो ते सुद्धा घेतलं आहे आणि जी आपली हिरवी बोरं असतात ती सुद्धा घेतलेली आहे. सो फ्रूट शॉपिंग झालेलं आहे आणि आता जातोय राऊचा ऑरेंज कलरचा टी शर्ट घ्यायला. तर फायनली आम्ही घरी आलो. सगळी कामं व्यवस्थित झाली. फक्त राऊचा जो टी शर्ट और शर्ट घ्यायचा होता तो आम्हाला हवा तसा नाही मिळाला. सो तो उद्या घेऊच. बाकी डॉक्टरांकडे सुद्धा जाऊन आले. येता येता फ्रूट्ससुद्धा घेऊन आले. तिकडूनच जरा अर्धा तास बाबांकडे सुद्धा जाऊन आले. छान गप्पा झाल्या. तर असा हा माझा दिवस आज आरामातच गेला. होपफुली मस्त फ्रेश होऊन तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये नक्की भेटेन. हा व्लॉग मी इथेच थांबवतेय. सी यू अगेन.